हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग इंटरनेट. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या व्लॉगमध्ये. तर बऱ्याच दिवसापासून व्लॉग एडिट करण्याचा विचार करतोय, पण कामामुळे वेळच मिळत नव्हता. तर आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाची सुट्टी आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर ही संधी साधून आज आपण व्लॉग एडिट करून आजच्या आज पोस्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आपण गाडी शांत ठिकाणी पार्क करूयात, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित बोलता येईल. तर नेमकं झालं काय, जवळपास 2च्या दरम्यान आम्ही पँगॉंग लेकवरून हानलेकडे जाणारा जो समांतर रस्ता आहे त्या रस्त्यावरून निघालो होतो. पुढे काही अंतरावर आम्ही मला वाटतं 2:45 वाजता दुपारच्या जेवणासाठी थांबलो. 2:15 वाजेपर्यंत आम्ही दुपारचं जेवण आवरलं आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. थोडं अंतर पुढे गेल्यानंतर आम्हाला 2 वॉटर क्रॉसिंग लागल्या, ज्यापैकी पहिली वॉटर क्रॉसिंग होती तिथे पाण्याचा प्रवाह फार कमी होता. दुसरी जी वॉटर क्रॉसिंग होती तिथे मात्र पाण्याचा प्रवाह जास्त होता. पण या दोन्ही वॉटर क्रॉसिंग क्रॉस करून आम्ही पुढे गेलो त्यावेळी मात्र आम्हाला तिसरी वॉटर क्रॉसिंग मिळाली, जिथे पाण्याचा प्रवाह खूप जास्त होता. मी पुढच्या बाजूला असल्यामुळे सागर माझ्या मागे होता, मी पुढे होतो. पाण्याचा प्रवाह उजवीकडून डावीकडे चालला होता आणि मध्ये सिमेंटचा रस्ता होता ज्यावरून हे पाणी वाहत होतं. रस्ता जिथे संपतोय म्हणजे डाव्या बाजूला जिथे रस्ता संपतो तिथून मात्र खाली दगडगोटे होते. पण आम्हाला वाटलं आम्ही निघून जाऊ. ॲक्च्युली जेवणासाठी आम्ही जिथे थांबलो त्यापूर्वी आम्ही लोकल्सना विचारलं होतं. त्यांनी आम्हाला म्हणजे सांगितलं होतं की पटकन निघून जा, कारण पाण्याचा प्रवाह नंतर नंतर वाढत जातो. हाँ बर्फ ये ज्यादा होता है, ज्यादा है. ओके ओके सर. जल्दी जल्दी निकल जा. लोकल्सच्या सांगण्यानुसार रात्री 12 पासून ते सकाळी म्हणजे दुपारच्या 12 पर्यंत पाण्याचा प्रवाह फार कमी असतो, कारण ऑब्व्हियसली सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे बर्फ कमी वितळतो, कमी प्रमाणात वितळतो, त्यामुळे फ्लो कमी असतो. दुपारी 12 वाजल्यापासून ते रात्री 12 पर्यंत पाण्याचा प्रवाह हा वाढत जातो. मी पुढे होतो, माझ्या मागे सागर होता. वॉटर क्रॉसिंग दिसत होती, मला वाटलं आम्ही यामधून निघू, त्यामुळे मी गाडी सुरू केली आणि गाडी पाण्यात घातली. त्या पाण्यासोबत वरून छोटे मोठे दगड खूप सारे येत होते, जे ते पाणी फेसाळ असल्यामुळे मला दिसले नाहीत. आणि एका ठिकाणी असं झालं की एक मोठा दगड येऊन माझ्या समोरच्या फ्रंट टायरवर हिट झाला. फ्रंट टायरवर हिट झाल्यामुळे माझा बॅलन्स थोडासा बिघडला आणि मी काय केलं, दोन्ही पाय मला वाटतं जमिनीवर टेकले. जमिनीवर टेकल्यानंतर मला पाण्याच्या प्रवाहाची कल्पना आली. बापरे, खूप जास्त होता पाण्याचा प्रवाह, अतिशय जास्त होता. त्यात काय झालं, दोन्ही पाय मी टेकवले होते. उजव्या बाजूचा जो पाय आहे तो पाण्याच्या फ्लोमुळे माझ्या इंजिन गार्ड खाली आला, म्हणजे बॅशप्लेटच्या खाली आला, आणि तसंच एक मोठा दगड येऊन राईट साईडला त्या माझ्या पायावर येऊन आदळला. त्यामुळे तो माझा पाय लॉक झाला. मला गाडी पुढेही घेता येईना, मागेही घेता येईना, कारण ॲक्सिलेटर दिलं की मागचं चाक जे आहे ते माझ्या पायावर यायला लागलं. आता करायचं काय, सागरला आवाज दिला मोठ्याने. सागर म्हटलं पटकन ये, कारण मी अडकलोय, मला नाही वाटत आता गाडी पुढे जाऊ शकते. सागर सुद्धा त्याच्या बाईकवरून उतरला आणि माझ्या दिशेने यायला लागला. पण पाण्याचा प्रवाह एवढा जास्त होता की त्याला माझ्यापर्यंत यायलाही फार वेळ लागला. आणि मग त्या प्रवासात शेवटी नाईलाजाने मला माझी गाडी सोडावी लागली. गाडी उजव्या बाजूला पडली. थोड्या वेळानंतर हानलेकडून पँगॉंगकडे जाणारी एक बलेनो आली, ज्यामधून आमचे आदिल भाई उतरले आणि त्यांनी मला उतरल्या उतरल्या आश्वासन दिले की काही होणार नाहीये, आपण गाडी तुमची बाहेर काढूयात, पण तुम्ही आधी पाण्याच्या बाहेर या. त्यांनी त्यांच्या कारमधून रस्सी काढली. मी ती रस्सी बाईकला बांधली आणि गाडी ओढण्याचा प्रयत्न केला. पण या गोंधळात बाईक रस्त्यावरून खाली पडली आणि सरळ त्या दगडगोट्यांमध्ये जाऊन आदळली, म्हणजे गाडी अजून थोडीशी खाली सरकली. मग मात्र आम्हाला कळालं की अशी तर गाडी बाहेर येणार नाही, आणि आम्ही फक्त मला वाटतं 4घेच होतो, ज्यापैकी मी तर पाण्यामध्ये होतो, हे तिघे बाहेरून गाडी काढण्यासाठी प्रयत्न करत होते. त्या वेळाने तिथे एक कंटेनर आला, ज्यामधून 2-3 लोक उतरली. त्यांनी पुन्हा गाडी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. मग त्यानंतर जे कंटेनरवाले दादा होते त्यांनी काय केलं, कंटेनर आडवा लावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कंटेनर जर आडवा लावला तर पाण्याचा वेग कमी होईल आणि आपल्याला गाडी उचलता वगैरे येईल. म्हणजे आमच्या मदतीसाठीच त्यांचे हे प्रयत्न सुरू होते. पण त्यांनी काय केलं, कंटेनरमध्ये जिथे उभा केला तर त्या टायरच्या दोन्ही बाजूने पाण्याचा वेग डिवाइड झाला आणि तो फ्लो जास्त वाढला. त्या गोंधळात अजून गाडी थोडीशी खाली सरकली. असं करत करत गाडी मला वाटतं फार खाली सरकली
आणि मी गाडीसोबत जवळपास एक तासभर मी सुद्धा पाण्यातच होतो गाडीसोबत, कारण मी गाडी सोडायला तयारच नव्हतो. थोड्या वेळानंतर आमचे जावेद भाई आले. त्यांनी मला ओरडून पाण्याच्या बाहेर काढलं. म्हणजे मला सांगितलं की गाडी सोडून द्या, गाडी तुमची कुठेही जाणार नाहीये, गाडी आपण व्यवस्थित बाहेर काढू, पण तुम्ही पाण्यातून बाहेर या. मग मी पाण्यातून बाहेर आलो. तोपर्यंत तिथे बरेच लोक आले, मदतीसाठी आले आणि त्यांनी गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. जावेद भाईने आमच्या मजबूत अशी रस्सी दिली होती. ती रस्सी मी बाईकला बांधली आणि मी पाण्यातून बाहेर आलो. त्यानंतर जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय की बरेच लोक रस्सीने गाडी ओढतायत आणि काही लोक गाडी पुश करून उचलून म्हणजे पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. आणि असं करत करत मला वाटतं 1.5 तासानंतर आपली गाडी पाण्यातून बाहेर आली. नंतर मी स्वतःला सावरलं आणि गाडीकडे पाहिलं. माझ्या लक्षात आलं की गाडीला फार काही डॅमेज झालेलं नाहीये, कारण मागच्या बाजूला सॅडल बॅग्स असल्यामुळे मागची बाजू पूर्णपणे सेफ राहिली. पुढच्या बाजूला मात्र क्रॅश गार्ड क्रॅक झालं लेफ्ट साईडचं. टँक गार्ड जे आहे म्हणजे टँकची जी फ्रेम आहे हिमालयन 450ची, तिथेही स्क्रॅचेस आले. म्हणजे काही झालं नाही पण स्क्रॅचेस आलेले आहेत. विंडशिल्डवरती स्क्रॅचेस आले. परत आपल्या फ्यूल टँकवरती 2 ते 3 डेंट आलेले आहेत, मोठे डेंट जे नोटीस होऊ शकतात एवढे डेंट आलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं नुकसान जे झालं आपल्या टॉप बॉक्समध्ये, कारण 1 ते 1.5 तास गाडी पाण्यात होती. आणि म्हणजे टॉप बॉक्स आपला वॉटरप्रूफ आहे, पण एवढ्या प्रमाणात वॉटरप्रूफिंग तो करू शकणार नाहीच आहे. तर त्या टॉप बॉक्समध्ये आपलं सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य होतं, ज्यामध्ये आपला लॅपटॉप, ड्रोन, मोबाईल, परत बॅटरीज, म्हणजे जे काही आपण इक्विपमेंट घेतले होते 90% मला वाटतं सर्व काही खराब झालं. ड्रोन खराब झाला कारण ड्रोनमध्ये पाणी गेलं, मोबाईल खराब झाला, लॅपटॉप खराब झाला. आसिफ भाई माझ्याजवळ आले. त्यांनी मला विचारले की आता पुढे काय करायचं. मी त्यांना सांगितलं की गाडी आपल्याला रॉयल एनफील्ड सर्व्हिस सेंटर लेला न्यावी लागणार आहे, कारण गाडीमध्ये पूर्ण सगळीकडे पाणी गेलं होतं आणि मला ठाऊक होतं जर मी आता इग्निशन दिलं तर इंजिन इथेच सीज होणार. त्यामुळे मी आसिफ भाईंना सांगितलं की आपल्याला लेहला जावं लागेल. सो आसिफ भाई, जावेद भाई आणि ड्रायव्हर इब्राहिम दादा हे त्यांच्या बोलेरो पिकअपमधून आले होते. मला सांगितलं की आम्ही लेहकडे जात आहोत, तर आपण बाईक पिकअपमध्ये लोड करूयात आणि मी तुम्हाला रॉयल एनफील्ड सर्व्हिस सेंटरवरती सोडतो. तर तिथून आम्ही तिघेही बाईक लोड करून निघालो लेहकडे, जे मला वाटतं तिथून 150 किलोमीटर अंतरावर होतं. आणि आमच्या मागोमाग सागर त्याच्या बाईकवरून येत होता. जवळपास 11-11:15 दरम्यान आम्ही लेहमध्ये पोहोचलो. तिथे आम्ही बाईक उतरवली आणि जवळच एक हॉटेल होतं, तिथे आम्ही रूम बुक केली. दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश होऊन आम्ही रॉयल एनफील्ड सर्व्हिस सेंटरवरती आलो. तोपर्यंत आपल्या बाईकचं काम सुरू झालं. इंजिनमध्ये पाणी गेलं होतं, डिस्प्ले डेड होता आणि स्विच गिअर जे आहेत तिथे सुद्धा माती गेली होती, त्यामुळे ते सुद्धा वर्क करत नव्हते. मला वाटतं गाडीमध्ये असा एकही भाग किंवा एकही जागा अशी नव्हती जिथे पाणी किंवा दगड पोहोचले नव्हते. इंजिनच्या तिथे सुद्धा एक लहान मोठे बरेच दगड, परत रेडिएटर गार्डच्या तिथे दगडं अडकली होती लहान. म्हणजे मला तरी आता वाटलं की गाडी आपली आज नाही पण गाडी सुरू तरी होईल की नाही काय माहीत, कारण इंजिनमध्ये पाणी गेलं ही फार मोठी गोष्ट आहे. पण आपल्या गाडीवर काम करणारा जो मुलगा होता त्याने मला आश्वस्त केलं की तुमची गाडी आज संध्याकाळपर्यंत मी सुरू करून देतो. गाडीमध्ये असं फार काही झालेलं नाही. याहून वाईट अवस्थेमध्ये असणाऱ्या मोटरसायकलची कामं आम्ही केलेली आहेत, त्यामुळे तुमची गाडी म्हणजे तुमच्या गाडीमध्ये असं ॲज सच फार काही झालेलं नाही आहे. टाकीमध्ये सुद्धा पाणी गेलं होतं, तर टाकी पूर्णपणे स्वच्छ केली, इंजिन पण पूर्णपणे स्वच्छ केलं, म्हणजे पाणी संपूर्ण काढलं. त्यानंतर त्याने 2-3 वेळा ऑइल टॉपअप करून पुन्हा ते इग्निशन देऊन पुन्हा ते ऑइल काढलं. असं त्याने 2 का 3 वेळा केलं. त्यानंतर त्याने मला सांगितलं की पुन्हा मनालीमध्ये गेल्यानंतर एकदा ऑइल चेंज करावंच लागेल. आणि म्हटल्याप्रमाणे त्याने मला वाटतं एक 4-4:30 वाजता आपल्या गाडीचं संपूर्ण काम होऊन गाडी सुरू करून दिली. त्या दिवशी संपूर्ण दिवसभर जावेद भाई आमच्या सोबत होते. त्यासोबत बलेनोमध्ये असणारे आमचे आदिल भाई, दोघांचीही नावं आदिलच आहेत, ते दोघेही दुपारी मला भेटायला आले. त्यांनी गाडीचं जे काम सुरू होतं त्याचा आढावा घेतला, चहापाणी केलं आणि काही लागलं तर कळवा असं सांगून निघून गेले. पण या संपूर्ण घटनेनंतर मला ब्लॉग करायची बिलकुल इच्छा नव्हती. म्हणजे मी असं ठरवलं होतं की आता पुढचे ब्लॉग करायचे नाहीत. इवन माझ्या डोक्यात तर असंही आलं होतं की आपण आता राईड कंटिन्यू करायची नाही, इथून आता बाईक आपण ट्रान्सपोर्टला द्यायची आणि फ्लाईटने रिटर्न मुंबईला यायचं. या संपूर्ण प्रसंगामध्ये सगळ्यात खंबीर साथ किंवा पाठबळ मला कोणी दिलं असेल तर ते माझ्या बायकोने दिलं. म्हणजे मी तिला नक्की काय झालं हे सांगितलं नव्हतं, पण तिला सांगितलं की गाडी ब्रेकडाऊन झालेली आहे, त्यामुळे माझा थोडासा मूड खराब झालाय,
तर काय करू काय नाही. तर तिने मला सांगितलं, गेलेला आहेस तर संपूर्ण राईड कंप्लीट करूनच ये. तिनेच दुसऱ्या दिवशी माझ्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आणलं. तिच्यानंतर माझा लहान भाऊ, ज्याला मी सर्व काही सांगितलं होतं, त्यानेही मला मोटिवेट केलं. या सर्व प्रवासामध्ये आमचे बलेनोवाले आदिल भाई, दुसरे आदिल भाई, दोघांची नावं आदिलच आहेत, या दोघांनी सुद्धा खूप मदत केली. त्यांनी म्हणजे फोन करून ते सतत वारंवार मला विचारत होते, काय झालं, काय अपडेट आहे, आणि काही लागलं तर सांगा. म्हणजे फक्त म्हणायचं म्हणून नाही, खूप आपुलकीने, जिव्हाळ्याने ते सर्व करत होते. त्यासोबत आमचे आसिफ भाई, जावेद भाई आणि इब्राहिम दादा यांचेही मनापासून आभार. त्यांनी खूप जास्त मदत केली. इवन आम्ही ज्यावेळी बाईक टो केली, म्हणजे पिकअपमध्ये लोड करून आम्ही लेहमध्ये पोहोचलो, हा 150 किलोमीटरच्या प्रवासामध्ये त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट बाईक तिथपर्यंत आणली. त्यांनी माझ्याकडून एकही रुपया घेतला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही लेहवरून हानलेवरून उमलिंगला केलं आणि पुन्हा स्टेसाठी हानलेमध्ये आलो. मात्र त्या दिवशी मी व्लॉग बनवू शकलो नाही. सॉरी फॉर दॅट, कारण माझी मानसिक स्थितीच नव्हती व्लॉग बनवण्याची. त्यानंतर मात्र हानलेपासून मनाली आणि मनालीपासून मुंबईपर्यंतचा संपूर्ण प्रवास आपण कव्हर केलेला आहे. ते व्लॉग्स नेक्स्ट आठवड्यामध्ये आपण अपलोड करूयात. सो थँक्यू सो मच गाईज, थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. आजचा हा व्लॉग आपण इथेच थांबूयात. पुढच्या आठवड्यापासून हानलेपासून मुंबईपर्यंतच्या आपल्या प्रवासाचे व्लॉग टप्प्याटप्प्यामध्ये येतील. बाय.